मार्च महिना सुरू होताच चंद्रपुरातील उन्ह आपली जाणीव करून देऊ लागतो. त्यामुळे स्टोअर रूममधून कूलर बाहेर काढण्यात येत आहेत. परंतु सावधान, कारण कूलरच्या वापरासोबतच कूलरची सुरक्षित हाताळणी व वापर अपघात टाळण्यास गरजेचे आहे. प्राधान्याने मुलांना कूलरपासून दूर ठेवून सतर्कता बाळगणे हितावह ठरणारे आहे. उन्हाळ्यात शॉक लागून जीवितहानी अथवा आग लागल्याने वित्तहानी संभवते. अपघात टाळण्यासाठी कूलरचा वापर नेहमी 3 पिनचा वापर 3 पिन प्लगवरच करावा व अर्थिंग नीट असल्याची खात्री करावी. घरात अर्थिंग लिकेज सर्किट ब्रेकर MCB बसवून घ्यावे. बाजारात हे उपकरण सहज उपलब्ध असून विजेचा धोका संभवताच विजेचा पुरवठा बंद होतो. घरातील अर्थिंग योग्य असल्याची तपासणी करून घेणे आवश्यक आहे. अर्थिंग व्यवस्थित असेल तर बराच धोका कमी होतो, तसेच विजेचा वापर योग्य प्रकारे होतो. कूलरच्या लोखंडी बाह्य भागात वीज पुरवठा होऊ नये यासाठी कूलरचा थेट जमिनीसोबत संपर्क येईल अशी व्यवस्था करावी. पाणी भरताना कूलरचा वीज पुरवठा बंद ठेवावा. कूलरमधील पाणी जमिनीवर पडणार नाही याची काळजी घ्यावी. ओल्या हाताने कूलरला स्पर्श करू नये. ओल्या हाताने किंवा ओल्या जमिनीवर टिल्लू पंप सुरू करू नये. पंपातून पाणी येत नसेल तर पंपाचा वीज पुरवठा आधी बंद करावा. त्यानंतर प्लग काढल्यानंतर व पंपाला हात लावल्यानंतर पंप पाण्यात बुडला नसल्याची खात्री करून घ्यावी. बरेचदा पाण्याची पातळी खोल गेल्याने पंप सुरू करूनही पाणी खेचले जात नाही. तो पंप एअरला लॉक होतो. अशा वेळी प्रायमिंग करणे आवश्यक असते. बरेचदा अज्ञानामुळे चालू पंपाचे प्रायमिंग केले जाते. अशा वेळी विजेचा शॉक लागल्याची शक्यता असते. त्यामुळे चालू पंपाचे प्रायमिंग करणे टाळावे. अशा प्रकारे खबरदारी घेणे गरजेचे आहे.